नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे त्या आज आपण अपूर्णांकाच्या सिरीजमध्ये अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समच्छेद अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक तसंच अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा या सर्व व्हिडिओ आपण पाहिलेले असालच. आज आपण त्याच्या पुढचा भाग शिकणार आहोत टप्प्याटप्प्यानं, आणि तो म्हणजे आज अपूर्णांकाची बेरीज. छेद समान असताना बेरीज कशी करायची, छेद समान असताना वजाबाकी कशी करायची, आणि दोन्ही छेद समान नसताना त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आजचा आपला उपघटक आहे अपूर्णांक, बेरीज व वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकी आपण कशी करायची ते आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम उदाहरण घेऊया आपण. तर 1/4 अधिक 3/4 याची बेरीज करायची आपल्याला. आता इथं जर बघितला तर दोघांचा काय आहे, छेद समान आहे, म्हणून आपण इथे घेऊया अगोदर समछेद अपूर्णांकाची बेरीज. समछेद अपूर्णांक बेरीज. आता जर छेद जर समान असेल, समछेद म्हणजे काय, तर छेद जर समान असेल तर बेरीज कशी करायची, एकदम सोपं आहे मित्रांनो. तर काय करायचे, याचे सुद्धा छेदात 4 आहे, याच्या सुद्धा छेदात 4 आहे, म्हणून आपण इथं काय करायचे, दोन्हीचेही भाग काय समानच आहेत. या आकृतीचे पण भाग 4च आहेत, या आकृतीचे भाग पण किती आहेत, 4च आहेत. थोडक्यात आपण 1/4 म्हणजे काय म्हणतो, पावभाग म्हणतो, आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग म्हणतो. दोन्ही आकृतीचे काय भाग समान आहेत, याचे पण 4 आहेत, याचे पण 4 भाग आहेत, म्हणून आपण 4 भागासारखे 4च भाग घेतले. आता इथं किती आहे, 4सारखा 1 भाग आहे, म्हणून इथं 1 अधिक, आणि इथं 4सारखे किती भाग आहेत, 3 भाग आहेत, तर ते 3 भाग, म्हणजे हे 1 आणि 3 किती झाले, 4 झाले, आणि हे 4. आता बघा, अंशात 4 आहे, छेदात 4 आहे, अंश आणि छेद जर समान असेल तर त्याचं उत्तर किती येतं मित्रांनो, 1 येतं. तर अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते. आता हे आपण वेगळ्या पद्धतीने पण आणखी समजून घेऊ. आता कसा, आपल्याला माहिती आहे पावभाग. आता पावभाग म्हणालात की आपण काय करतो, एक वर्तुळ काढतो आणि वर्तुळातले 4 भाग, आणि 4 भागापैकी एक भाग म्हणजे हा झाला आपला पावभाग, आणि आपण त्याच वर्तुळातले जे शिल्लक राहिलेले भाग आहेत, आता 3 भाग, तर आता ह्या दोघांची आपण जर बेरीज केली, याचेही 4 भाग होते, याचेही 4 भाग होते, आणि हे जे रंगवलेला भाग आहे, हे जर आपण रंगवलेले भाग जर एकत्र आणले तर हा 1 2 3 4, तर हे आपले एकूण किती भाग होत आहेत, 4 भाग होत आहेत. आणि ह्याचे 4 भागासारखे 4 भाग आहेत, 4 भागासारखे 4 भाग आहेत, म्हणजेच ते एकूण जर एकत्र केले तर ही जी आपली आकृती इथं जर आली तर इथं काय होणार आहे, एक पूर्ण तयार होणार आहे. म्हणजे याऐवजी एक पूर्ण आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच हे आपल्याला काय मिळाले, तर एक उत्तर मिळालेलं आहे. किंवा हेच तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण समजून घेता येईल. समजा बाबांनी काय केले, एक भाकरी घेतली, आपण पकडूया, आणि ह्या भाकरीचे काय केले, बाबांनी दोघांना वाटली. आता दोघांना बाबांनी कशी वाटली, तर हे आता टिपकी दिलेली जी आहे, ही टिपकी दिलेली एकाला वाटली, आणि आता ही राहिलेली जी आहे ही भाकरी बाबांनी कोणाला दिली, तर ही दुसऱ्याला दिली. म्हणजे बघा, पहिल्याला दिलेली भाकरी ही पावभाग, आणि दुसऱ्याला दिलेली काय, ही भाकरी पाऊण भाग, आणि या दोघांची मिळून जर किती झाली असं जर आपल्याला विचारलं तर या दोघांची मिळून किती येते, एक उत्तर येते. तर अशा पद्धतीने केलात तरी एकच उत्तर येईल, अशा पद्धतीने केलात तरी आपल्याला एकच उत्तर येईल मित्रांनो. फक्त आपल्याला संबोध करणं महत्त्वाचं आहे. तर समछेद अपूर्णांकामध्ये काय करायचं, आपल्याला जर छेद जर समान असेल तर तो जशाच तसा ठेवायचा आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरच्या अंशाची बेरीज करायची आहे. बघा त्याच्या पुढं तर अशा प्रकारचे आपल्याला अनेक उदाहरणं सोडवता येतील. 2 नंबरचं उदाहरण पहा. तर 2/5 अधिक 3/5. इथं पण पहा,
इथं छेदात 5 आहे, इथं छेदात 5 आहे, म्हणून आपण काय करायचं, इथं छेदात एकच 5 घ्यायचा आहे, 2 वेळा 5 घ्यायचे नाही आहे. म्हणजे एकच छेदात आपण 5 घेतला. आता काय करायचं, आपल्याला फक्त वरच्या अंशाची बेरीज करायची आहे. 2 अधिक 3, 2 अधिक 3 बरोबर 5 आणि 5/5. बघा 5/5. आता सुद्धा छेद आणि अंश आपला समान आला, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, 1 येणार आहे. 3 नंबरचं गणित पाहू आपण. समजा 2/7 अधिक 1/7. आता पुन्हा इथं काय, हा समच्छेद अपूर्णांक आहे, छेद समान आहे याचा, म्हणून पुन्हा आपल्याला छेद 7 भागापैकी आहे, भागासारखा आहे, सॉरी, तर या भागासारखा आहे. 7 भागासारखे 2 भाग आहेत, म्हणून हे 2 अंश, आणि इथं 7 भागासारखा 1 आहे अंश, म्हणून इथं 1, म्हणून 2 आणि 1 3 आणि 3/7. तर अशा प्रकारे आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. समच्छेद अपूर्णांक ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण काय करायचे, तर छेद तसाच तसा ठेवायचा आहे आणि अंशाची बेरीज करायची आहे. एवढा जरी नियम आपण लक्षात ठेवला तर आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करू शकतो, आणि अशा प्रकारे आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. आता हे झालं समच्छेद अपूर्णांकाचं, बरोबर की नाही. ही काय झाली, समच्छेद अपूर्णांकाची. आता असंच जर आपला अपूर्णांकाची बेरीज दिली, जे समच्छेद अपूर्णांक नाही, अपूर्णांक बेरीज ज्याचा छेद समान नाही, तर भिन्न छेद जर असेल, म्हणजे याला भिन्न देऊया, भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज. आता समजा इथे पकडू आपण 2/3 अधिक इथं 3/4. तर याची बेरीज कशी करायची मित्रांनो, हे आपण शिकलेलं आहे. आता काय शिकले आपण, समजा जर भिन्न छेद जर असतील तर आपल्याला माहिती आहे की आपण याचा छेद समान करू शकतो. आता छेद समान कसा करायचा, तर तुम्हाला याच्या अगोदरही सांगितले की ह्या तिरका गुणाकार करायचा, सगळ्यात सोपी पद्धती. मग ह्या 4 इकडं गुणा, 4 इथं गुणलं तर इथं झाला 8, 4 इथं गुणला 3 तर इथं झाले 4×3=12 अधिक 3 इकडं गुणा तिरका, 3×3=9 आणि 3 इकडं गुणा 3×4=12. आता पहा इथं 12 दोन्हीचाही छेद समान झाला. आता छेद समान झाला म्हणून छेदात 12 जशाच तसे लिहा. आता आपण अंशाची बेरीज, जी पद्धती आपण आता इथं वापरली होती छेद समान असताना, ती आता इथे छेद समान करून घेतला अगोदर. आणि छेद समान झाल्याच्या नंतर आपण काय करायचे, अंशाची बेरीज करायची आहे. 8 आणि 9 हे झाले 17 मित्रांनो, 17/12. आता बघा या ठिकाणी छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे हा काय, अंशाधिक अपूर्णांक आहे. हा काय आहे आपला, अंशाधिक अपूर्णांक आहे. आता असंच आपण दुसरे एक गणित पाहू की भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. समजा उदाहरणामध्ये 3/5 अधिक 1/6 याची बेरीज करायची आहे. तर इथे सुद्धा काय करायला लागेल मित्रांनो, तर नक्कीच इथे सुद्धा आपण काय करू शकतो, तिरका गुणाकार करू शकतो. 6ने 3ला गुणा, 6×3=18, 6ने 5ला गुणा, 6×5=30 अधिक, तर इकडचा छेद 5, 5ने इकडे तिरपा गुणाकार करा, 5×1=5 आणि 5ने 6ला गुणा, 5×6=30. आता छेद समान झालेला आहे आपला, आणि ज्यावेळेस आपला छेद समान झाला त्यावेळेस आपण वरच्या अंशाची बेरीज करतो, म्हणून छेद जशाच तसा आपण 30 लिहिला. वरच्या अंशाची बेरीज करा, 18 अधिक 5 आणि 18 आणि 5 किती झाले 23 आणि 23/30. तर अशा प्रकारे आपण समच्छेद अपूर्णांकामध्ये आणि भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आपण अशी करू शकतो. बघा मित्रांनो, आता आपण समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते आपण पाहणार आहोत. उदाहरणामध्ये या ठिकाणी घेऊया आपण 5/6 वजा 2/6. आता समच्छेद अपूर्णांक आहे, छेद समान आहे, याची वजाबाकी पण याच्या अगोदर जशी आपण बेरीज केली होती सेम तशाच पद्धतीने आपल्याला करायचे, कारण दोघांचा छेद काय समानच आहे. समान असल्यामुळे आपण या ठिकाणी छेदात 6च घ्यायचे, इथं 6 इथं 6 इथं सुद्धा 6च घ्यायचे आहे. फक्त अंशाची आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची आहे. 5 - 2. बेरजेमध्ये आपण काय केलं होतं, छेद जसा तसा ठेवला होता आणि अंशाची काय केली होती, बेरीज केली होती. आणि इथं आपण काय केलं, अंशाची वजाबाकी केली आहे.
5तून 2 गेले मित्रांनो, 3 राहिले आणि इथं 6. पुन्हा इथं बघा 3च्या पाड्यात 3 पण येतात, 6 पण येतात, म्हणजे 3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 1/2 उत्तर आपलं. कधी तुम्हाला परीक्षेत 3/6 पण उत्तर असेल किंवा त्या ठिकाणी 1/2 पण उत्तर दिलेलं असू शकते. तशाच प्रकारे आपण दुसरं पण उदाहरण पाहू शकतो मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दिलंय 3/7 वजा 2/7. ही पण एकदम सोपी आहे. छेद समान आहे. छेद समान असल्यामुळं आपण छेदात एक 7 घेतला आणि ह्या 7सारखे इथं 3 भाग आहेत, वजा इथं 2 भाग आहेत आणि ह्या दोघांची वजाबाकी. 3तून 2 गेला, राहिला 1 आणि छेदात 7 जशास तसा, म्हणजे शिल्लक किती राहिला? 7 भागासारखा 1 भाग या ठिकाणी शिल्लक राहिला. त्यानंतर तिसरं गणित पहा मित्रांनो. या ठिकाणी 8/9 वजा 2/9. आता पुन्हा समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक असल्यामुळं छेदात पुन्हा 9 जशास तसा आणि वरचा अंश 8 वजा 2. अंशाची वजाबाकी. 8तून 2 गेले मित्रांनो, 6 राहिले आणि छेदात 9 जशास तसे. आता पुन्हा पहा 6 आणि 9 हे कुठल्या तरी एका पाड्यात येतात. कितीच्या पाड्यात येतात? तर बरोबर, तर ते 3च्या पाड्यात येतात. 3च्या पाड्यात 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे 2/3 आपल्याला उत्तर मिळेल. हे झालं मित्रांनो समछेद अपूर्णांकाची वजाबाकी. एकदम सोपी आहे. फक्त आपला नियम लक्षात राहायला पाहिजे. काय? तर छेद समान असताना फक्त अंशाची काय होते? वजाबाकी होते आणि छेद जशास तसाच राहायला जातो आणि बेरजेत पण तसंच होतं. आता जर भिन्न छेद अपूर्णांक असेल, भिन्न छेद अपूर्णांक, अपूर्णांक वजाबाकी, जसं आपण बेरजेमध्ये पाहिलं. बेरजेमध्ये काय केलं होतं आपण? तर जी काही आपण संख्या घेतली होती 3/2 वजा 2/3. आता बेरजेमध्ये काय केलं होतं? भिन्न जर छेद असेल तर त्याचा आपण छेद समान करून घेतला. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच करायचे. इथं भिन्न छेद आहे, याचा छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणून छेद समान करण्यासाठी आपली पद्धती आपल्याला माहिती आहे. तर छेदाने तिरका गुणाकार करणे. इकडच्या 3ने इकडं गुणून घ्या. 3चा पाडा 3पर्यंत, 3 त्रिक 9, 3चा पाडा 2पर्यंत, 3 दोन्ही 6 वजा 2 दुणे 4 आणि या 2 आणि 2 त्रिक 6. आता मात्र छेद समान झालाय. आता आपण याची वजाबाकी करू शकतो. छेद जशास तसा 6 भाग असल्यामुळं आणि इथं 9 वजा 4. 9तून 4 गेले मित्रांनो, राहिले 5 आणि छेदात 6 जशास तसे, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे? 5/6. तशाच प्रकारचं आणखी एक आपण गणित पाहू. तर पहा 4/5 वजा 1/2. आता इथं सुद्धा भिन्न छेद आहे, छेद समान नाहीये. आपल्याला काय करायला लागेल? तर याचा छेद समान करायला लागेल. तिरका गुणाकार करा. 2 चोक 8, 2 पंचे 10 वजा 5 एके 5, 5 दोन्ही 10. आता छेद समान झाला आणि ज्यावेळेस छेद समान होतो त्यावेळेस आपल्या अंशाची काय करू शकतो? आपण वजाबाकी करू शकतो. म्हणून आता वजाबाकी करा. 8तून 5 गेले, राहिले 3 आणि छेदाला 10 जशास तसे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, समछेद असताना बेरीज वजाबाकी आणि भिन्नछेद असताना बेरीज वजाबाकी कशी करायची हे आज आपण शिकलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.